यशोमंदिर पतसंस्थेच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने आळाफाटा येथे एका संस्थापक पॅनलच्या व्यक्तीने प्रभू रामचंद्राबद्दल अपशब्द वापरले आणि खऱ्या अर्थाने तो माणूस सीताराम नावाचा व्यक्ती आहे। त्या व्यक्तीने आपल्या नावात सीता आणि राम असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांबद्दल अपशब्द वापरले। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। या व्यक्तीनं हिंदू धर्माची पायमल्ली केलेली आहे, त्याचा अपमान केलेला आहे। आमच्या देवी देवतांबद्दल बोलणारी अशी व्यक्ती ही संस्थापक पॅनलची व्यक्ती आहे। त्या व्यक्तीचा मी बोटा बजरंग दलातर्फे मी जाहीर निषेध करतो। अशा व्यक्तीने आमच्या देवी देवतांबद्दल अजिबात बोलू नये। तुमच्या निवडणुका हा पार्टच वेगळा आहे आणि धर्म हा पार्ट वेगळा आहे। आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा पद्धतीची संकल्पना आज भारतामध्ये सुरू आहे। देशामध्ये फार मोठं परिवर्तन घडत आहे आणि ही व्यक्ती अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकारामध्ये काम करायचा उद्देश ठेवते आणि एका चुकीच्या पद्धतीने आपल्याच धर्मावर शिंतेडे उडवते। ज्या व्यक्तीचं नाव सीताराम आहे आणि तो व्यक्ती प्रभू रामचंद्रांना अपशब्द बोलतोय। आपल्या स्वतःच्या मोठेपणासाठी या व्यक्ती या थराला जात आहेत। आमच्या धर्माचा अपमान करणाऱ्या अशा व्यक्तीचा बजरंग दलातर्फे बोटा बजरंग दल यांच्यातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि यांनी जर माफी मागितली नाही, उद्या रामनवमी आहे, जर माफी मागितली नाही तर अशा व्यक्तीच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतलेली आहे। बजरंग दलाचा पठार भागातील सर्व परिवार हा यावेळेस रस्त्यावर उतरून अशा व्यक्तीला शासन केल्याशिवाय राहणार नाही, त्याला कुठेही फिरू दिले जाणार नाही। मी या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो। अशा धर्मविरोधी संस्थापक पॅनलचा मी जाहीर निषेध करतो आणि या पॅनलला मतदारांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, त्यांना मतदान करू नये अशी मी सर्व मतदारांना नम्रतेची विनंती करतो। या सहकारामध्ये आपल्याला चांगली माणसं पाठवायची आहेत। चुकीचा माणूस त्या ठिकाणी जाता कामा नये याचं कटाक्षाने पालन सर्व मतदारांनी करणं गरजेचं आहे। बजरंग दलातर्फे पुन्हा एकदा या कृत्याचा मी निषेध करतो आणि यांना सूचना करतो की आपण जर उद्या माफी मागितली नाही, उद्या रामनवमीच्या मुहूर्तावर या व्यक्तींनी या पॅनलनी माफी मागावी। संस्थापक पॅनलचा कोण तो व्यक्ती असेल त्या व्यक्तीने जाहीर माफी मागावी अशी मी त्या व्यक्तीला इशारा देतो आणि बजरंग दल नाही तर रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांना देतो। धन्यवाद। सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।